नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। तर आज आपण पाहणार आहोत पोषण हा घटक, जे की करून पोलीस भरतीला याच्यावरती फिक्स प्रश्न विचारला जातो। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून येत्या काळातील खूप महत्त्वाचे पोलीस भरतीचे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत येतील। आणि अकॅडमीने नुकतीच फास्ट ट्रॅक पोलीस भरती बॅच ही सुरू केलेली आहे। आणि जर कुणाला अकॅडमीशी संपर्क साधायचा असेल तर या ठिकाणी माझा पर्सनल नंबर 7507983255 या नंबरशी तुम्ही संपर्क साधू शकता। त्याचबरोबर अकॅडमीचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही स्वतः बाय फिजिकल त्या ठिकाणी व्हिजिट देऊ शकता आणि अकॅडमीची संपूर्णतः माहिती घेऊ शकता। चला सुरू करूयात आपण पोषण हा घटक। या घटकामध्ये जर आपण पाहिलं तर पोषण हा जो घटक आहे तर पोषण याच्यामध्ये शरीराला जास्त प्रमाणात लागणारी पोषक द्रव्ये, त्याचबरोबर शरीराला कमी प्रमाणात लागणारी पोषक द्रव्ये अशा दोन भागामध्ये पोषक द्रव्यांचं विभाजन करण्यात आलेलं आहे। आता कमी प्रमाणात लागणारी पोषक द्रव्ये जर आपण पाहिली तर याच्यामध्ये जीवनसत्व आहेत, म्हणजे याला विटॅमिन्स असं म्हटलं जातं, आणि दुसरा आहे तो म्हणजे क्षार, यालाच मिनरल्स, ठीक आहे, क्षार किंवा खनिजे असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं। आता जास्त प्रमाणात लागणारी जी काही पोषक द्रव्ये आहेत तर याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स म्हणजेच कर्बोदके आहेत, त्याचबरोबर दुसरा जो आहे तो म्हणजे प्रोटीन्स म्हणजे प्रथिना आहेत, आणि तिसरा जो पोषक द्रव्यांचा प्रकार आहे तो म्हणजे मेद किंवा फॅट्स आहेत। तर कार्बोहायड्रेट्सचे जे काही सोर्सेस आहेत हे तुम्हाला माहिती आहे की सर्व प्रकारचे जे काही कडधान्य आहेत, त्याचबरोबर सर्व प्रकारचे जे काय पिष्टमय पदार्थ आहेत हे सर्व कार्बोहायड्रेट्स मध्ये येतात। त्यानंतरून प्रोटीनचे जे घटक जर आपण पाहिले याच्यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी येतात, त्याचबरोबर दूध वगैरे अशा गोष्टी येतात, आणि फॅट्स मध्ये जर आपण पाहिलं तर सर्व प्रकारचे खाद्य तेल, त्याचबरोबर वनस्पती तूप, त्याचबरोबर प्राणी स्रोत देखील आहे, याच्यामध्ये गावरान तूप वगैरे या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात। ठीक आहे, मग पहिला घटक पाहूयात आपण याच्यामध्ये, तो म्हणजे जीवनसत्व। तर जीवनसत्वावरती पोलीस भरतीला प्रश्न येतो म्हणजे येतो। व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा, खूप महत्वाची माहिती ही तुम्हाला 1 मार्क तुमच्या खात्यामध्ये देऊन जाणार आहे। चला पाहूयात जीवनसत्व। जीवनसत्वांचा जर शोध आपण पाहिला तर जीवनसत्वांचा शोध हा फुंग या शास्त्रज्ञाने त्या ठिकाणी लावलेला आपल्याला दिसून येतो, आणि जीवनसत्वाचे सुद्धा 2 मुख्य प्रकार पडतात, आणि या एवढ्या बेसिक कन्सेप्ट वरती विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आलेला आहे बऱ्याच वेळा। याच्यामध्ये पाहूयात सर्वप्रथम आपण की मेदामध्ये विरघळणारी जी काही जीवनसत्व आहेत म्हणजेच फॅट मध्ये सोल्युबल, तर मेदामध्ये विरघळणारी जी काही जीवनसत्व आहेत त्याच्यामध्ये जीवनसत्व अ आहे, जीवनसत्व ड आहे, जीवनसत्व ई आहे आणि जीवनसत्व के आहे विद्यार्थी मित्रांनो। ठीक आहे, हेच इंग्लिश मध्ये ADEK। तर मेदात विरघळणारी जीवनसत्व एकूण 4 आहेत, ADEK, आणि पाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर पाण्यामध्ये विरघळणारी जीवनसत्व ही 2च आहेत, ती म्हणजे ब आणि क, नॉट के। इथं के आहे, इथं क आहे, आणि इथं क आहे म्हणून इथं सी आहे। म्हणजेच पाण्यात विरघळणारी जीवनसत्व आहेत ती म्हणजे बी आणि सी। ठीक आहे, चला जाऊयात पुढं। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मेदात विरघळणारी जीवनसत्व ही शरीरामध्ये कमी प्रमाणात घेतली तरी चालतात, परंतु जी काय पाण्यात विरघळणारी जीवनसत्व आहेत म्हणजेच ब आणि क ही आपल्याला रोजच्या आहारामध्ये घेणं गरजेचं आहे, कारण रोज आपल्या मूत्रवाटे ही शरीरामधून बाहेर फेकली जातात। चला पाहूया। तर पहिलं जीवनसत्व ते आहे जीवनसत्व अ। तर ह्या 3 कन्सेप्ट वरतीच आपल्याला प्रश्न फ्रेम होतो। जीवनसत्व अ याचं जर आपण शास्त्रीय किंवा रासायनिक नाव जर आपण पाहिलं तर शास्त्रीय नाव किंवा रासायनिक नाव आहे रेटिनॉल किंवा रेटिनॉल। ठीक आहे, खूप महत्वाचं नाव या ठिकाणी लक्षात ठेवा। जीवनसत्व अ यालाच काय म्हटलं जातं तर रेटिनॉल असं म्हटलं जातं, आणि जीवनसत्व अ याच्या अभावी होणारा जो रोग आहे तो आहे रात आंधळेपणा। रात आंधळेपणा। ठीक आहे, जीवनसत्व अ च्या अभावामुळे होणारा रोग रात आंधळेपणा। जीवनसत्व अ चं शास्त्रीय नाव आहे रेटिनॉल। जीवनसत्व ए चे जर आपण स्रोत जर आपण पाहिले तर या ठिकाणी सर्वात महत्वाचा स्रोत आहे तो म्हणजे गाजर।
जीवनसत्व अ चा सर्वात महत्वाचा स्रोत आहे गाजर, त्याचबरोबर आहे पपई, त्याचबरोबर आहे पपई. ठीक आहे, चला जाऊयात पुढं. दुसरं जीवनसत्व आहे जीवनसत्व क. आता जीवनसत्व क च जर आपण रासायनिक नाव जर आपण पाहिलं तर जीवनसत्व क च रासायनिक नाव आहे ऍस्कॉर्बिक ऍसिड. आणि जीवनसत्व क चा म्हणजे जीवनसत्व सी, व्हिटॅमिन सी चा जर स्रोत किंवा सोर्सेस जर आपण पाहिले तर सर्व प्रकारची लिंबू वर्गीय फळं, सर्व प्रकारची लिंबू वर्गीय फळं ही सगळी जीवनसत्व सी ची सोर्सेस आहेत, जीवनसत्व सी चे सोर्स आहेत. आणि जीवनसत्व सी च्या अभावामुळे होणारा रोग लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो, स्कर्व्ही. ठीक आहे, त्याचबरोबर हिरड्यांमधून रक्त येणे, त्याचबरोबर हिरड्यांमधून रक्त येणे. ठीक आहे, चला जाऊयात पुढं. पुढचा जो सोर्स आहे जीवनसत्व आहे ते आहे जीवनसत्व डी. ठीक आहे, जीवनसत्व डी जर आपण पाहिलं तर जीवनसत्व डी च रासायनिक किंवा शास्त्रीय नाव आहे कॅल्शिफेरॉल. ठीक आहे, आणि जीवनसत्व डी चा सर्वोत्तम स्रोत कोवळे ऊन किंवा कोवळे सूर्यप्रकाश. त्याचबरोबर जर जीवनसत्व डी चा जर आपण स्रोत जर आपण पाहिला तर याच्यामध्ये सर्व प्रकारचं मांस, त्याचबरोबर दूध आहे, पनीर आहे, त्याचबरोबर चीज आहे. अशा सर्व ज्या गोष्टी आहेत जीवनसत्व डी चे स्रोत आहेत, सोर्सेस आहेत. पुढे जर आपण पाहिलं तर या अभावामुळे म्हणजे जीवनसत्व डी च्या अभावामुळे होणारा जो काय रोग आहे तर तो आहे मुर्दूस. आणि मुर्दूस हा जो विकार किंवा रोग आहे हा लहान मुलांमध्ये होतो. ठीक आहे, मग मोठ्या जे काही व्यक्ती आहेत तर मोठ्या व्यक्तींमध्ये अस्थि मृदुता हा विकार जीवनसत्व डी च्या अभावामुळे होत असतो. त्यामुळे कोवळा सूर्यप्रकाश खूप महत्वाचा आहे. पुढे जर आपण पाहिलं तर जीवनसत्व ई, आणि जीवनसत्व ई च जर आपण शास्त्रीय नाव जर आपण पाहिलं तर जीवनसत्व ई च शास्त्रीय नाव आहे टोकोफेरॉल. टोकोफेरॉल. आणि जीवनसत्व ई च्या अभावामुळे होणारा जो काय रोग आहे तो आहे वांझपणा. या ठिकाणी सर्वांनी कमेंट करून सांगायचे मला जीवनसत्व ई चे सोर्सेस या ठिकाणी काय काय आहेत. जीवनसत्व ई शास्त्रीय नाव आहे टोकोफेरॉल, आणि जीवनसत्व ई च्या अभावामुळे होणारा जो काय रोग आहे तो आहे वांझपणा, त्याचबरोबर केस गळती, त्याचबरोबर केस गळती. टकलं पडते बघा, टकलं, ते याच्यामुळे जीवनसत्व ई च्या अभावामुळे. ठीक आहे, चला पुढे जर आपण पाहिलं तर जीवनसत्व आहे के, आणि जीवनसत्व के च जर या ठिकाणी शास्त्रीय नाव जर आपण पाहिलं तर शास्त्रीय नाव आहे फायलोक्विनोन. फायलोक्विनोन हे आहे जीवनसत्व के च शास्त्रीय नाव. आणि या जीवनसत्व के चे जर आपण सोर्सेस जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आहे पालक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी कोबी आहे, त्याच ठिकाणी या ठिकाणी जर पाहिलं तर आपण गाजर आहे. हे जे काय सोर्सेस आहेत ते जीवनसत्व के चे सोर्सेस आहेत. आणि जीवनसत्व के च्या अभावामुळे होणारा जो काही रोग आहे तर हा रोग आहे रक्त गोठण्यास अडथळा. म्हणजे पहा, ज्यावेळेस अपघात होतो त्यावेळेस खूप सारं रक्त हे वाहिलं जातं, आणि त्या जखमेच्या ठिकाणी रक्ताच्या ज्या काही गुठळ्या होत्या त्या गुठळ्या या जीवनसत्व क चा जर इंटेक तुमच्या शरीरामध्ये व्यवस्थित असेल तर गुठळी होऊन रक्तस्राव त्या ठिकाणी थांबतो. त्यामुळे जीवनसत्व के हे रक्ताच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचं आहे. जीवनसत्व के च शास्त्रीय नाव फायलोक्विनोन, आणि जीवनसत्व के च्या अभावामुळे होणारा जो काही रोग आहे रक्त गोठण्यास या ठिकाणी अडथळा निर्माण होतो. ठीक आहे, पुढे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आहे जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स. जीवनसत्व बी जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये
एकूण पहा B1 आहे, B2 आहे, B3 आहे, B5 आहे, B6 आहे, B7 आहे, B9 आहे, B12 आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी B1 म्हणजे काय, B2 म्हणजे काय, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो, B1 आहे थायमिन, B2 आहे रायबोफ्लेविन, B3 आहे नायसिन, B5 आहे पेंटाथेनिक, B6 आहे पायरिडॉक्सिन, B7 आहे बायोटिन, B9 आहे फॉलिक ऍसिड आणि B12 जे आहे कोबालामिन किंवा सायनोकोबालामिन. मला वाटतंय तुमचा जीवनसत्व हा टॉपिक क्लिअर झालेला असेल. तरी सुद्धा या जीवनसत्व बी च्या अभावामुळे होणारा जो काही रोग आहे हा या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. बेरी बेरी. ठीक आहे. त्याचबरोबर पेलाग्रा. प्रत्येक जीवनसत्वामुळे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे बी कॉम्प्लेक्स जे आहेत प्रत्येक B1 B2 याच्यापासून सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे रोग होतात. पण कंबाईनरित्या जर आपण पाहिलं तर बी कॉम्प्लेक्स याच्या अभावामुळे होणारा किंवा ब जीवनसत्वामुळे अभावामुळे होणारा रोग जो आहे तो आहे बेरी आणि दुसरा आहे तो म्हणजे पेलाग्रा. ठीक आहे. चला जाऊयात आपण शेवटच्या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यामध्ये. या ठिकाणी जीवनसत्व आपण पहा कोणकोणती पाहिली होती. याच्यामध्ये जीवनसत्व अ पाहिलं, बी आपण नंतर चला बी पण घेऊया. बी पाहिलं, सी पाहिलं, डी पाहिलं, त्याचबरोबर ई पाहिलं आणि के पाहिलं. बरोबर. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जीवनसत्व अ च्या अभावामुळे होणारा जो काय रोग आहे रात आंधळेपणा. व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा. लक्षात कसं ठेवायचं हे मी शेवटी सांगणार आहे. पुढे जर आपण पाहिलं तर बी याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बेरी त्याचबरोबर पेलाग्रा. जीवनसत्व सी च्या अभावामुळे जर आपण पाहिलं तर स्कर्वी आहे. जीवनसत्व डी च्या अभावामुळे जर आपण पाहिलं तर जीवनसत्व डी च्या अभावामुळे आहे मुडदूस. त्याचबरोबर जीवनसत्व ई च्या अभावामुळे जर आपण पाहिलं तर जीवनसत्व ई च्या अभावामुळे आहे वांझपणा. आणि जीवनसत्व के च्या अभावामुळे आहे ते म्हणजे रक्त गोठण्यास अडथळा. ठीक आहे. आता तुम्ही माणसाने एवढं सगळं लक्षात ठेवायचं कसं. तुम्ही फक्त एक लक्षात ठेवायचं जीवनसत्व ई च्या अभावामुळे काय होतंय तर वांझपणा येतोय. बरोबर. बाकी कसं लक्षात ठेवायचं तर जीवनसत्व अ म्हणजेच ए आंधळेपणा. आंधळेपणा. जीवनसत्व बी बेरी. ठीक आहे. म्हणजे जीवनसत्व ब इथं आहे ब. ठीक आहे. इथं आहे जीवनसत्व क म्हणजे सी. बरोबर. तर जीवनसत्व क स्क. ठीक आहे. स्क. पुढे आहे जीवनसत्व डी म्हणजेच ड. बरोबर. इथं आहे ड म्हणून या ठिकाणी मूड दुस. ठीक आहे. ड या ठिकाणी लक्षात ठेवा. जीवनसत्व ई तुम्हाला सांगितलं की ई वांझपणा लक्षात ठेवायचं. शेवटचं आहे जीवनसत्व के म्हणजे रक्त. ठीक आहे. ठीक आहे. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता की कुठल्या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणकोणते विकार होतात. तसंच जीवनसत्व ए म्हणजेच रेटिनॉल, बी फॉर बी कॉम्प्लेक्स, सी फॉर एस्कॉर्बिक ऍसिड, डी फॉर कॅल्शिफेरॉल, ई फॉर टोकोफेरॉल आणि जीवनसत्व के फॉर फायलोक्विनोन. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हे लोकराज्याचं काम पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. जेणेकरून जे काही ग्रामीण भागातील तरुण आहेत त्याचबरोबर पोलीस भरती करणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत खूप मोलाची माहिती या ठिकाणी पोहोचेल. आणि या ठिकाणी थांबतो मी. जय हिंद, जय महाराष्ट्र.